आज आहे भाऊबीज आणि माझे दोन्ही भाऊ घरी आले होते, तर आम्ही निघालो आहे गावाला. श्रद्धासुद्धा माझ्यासोबत आहे, तर आम्ही चौघेसुद्धा गावाला निघालेलो आहे. हे बघा, श्रद्धा पुढे बसलेली आहे मामासोबत आणि एक मामा ड्रायव्हिंग करतो आहे. तर आम्ही या पद्धतीने निघालेलो आहे गावाला. तर आता भाऊबीजेचा दिवस असल्यामुळे ओवाळून झालं आणि त्यानंतर म्हटलं की आपण आता गावाला जाऊयात म्हणून. श्रद्धा पण खूप दिवस झालं म्हणत होती मला गावाला जायचं आहे, गावाला जायचं आहे म्हणून. भाऊबीजेच्या दिवशी गावाला निघालो. आता या ठिकाणी मी भावाचं गाणं म्हणताना नकळत शूटिंग करून घेतलं आहे. तर या ठिकाणी गाणं म्हणतो आहे. तो गाडी चालवताना असंच गाणं म्हणत असतो. हे बघा, हे हायवेने आम्ही निघालेलो आहे. आता मी त्याचं गाणं म्हणतानाचं शूटिंग करून घेतलं आहे गुपचूप. संत भार पंढरीत, संत भार पंढरीत, कीर्तनाचा गजर होता, कीर्तनाचा गजर होता, संत भार पंढरीत, संत भार. आता त्याच्या लक्षात आलं की मी गुपचूप शूटिंग करून घेते आहे, त्यामुळे त्याने गायचं बंद केलं. या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. आम्ही कराडच्या दिशेने निघालेलो आहोत मधल्या रस्त्याने. कराडमध्ये थोडीफार शॉपिंग करायची आहे. ढग बघा कसे थोडे ग्रे कलरचे झालेले आहेत, छान ढग आलेले आहेत आणि बारीक बारीक असा पाऊस पडत आहे. आम्ही मधल्या वाटेने इथून निघालो आहे. आता तुम्हाला मी कृष्णामाई दाखवते, कृष्णा कोयना. या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटल आहे. हे इथलं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. आता या ठिकाणावरून कृष्णेचा पूल सुरू होतो. आता मी तुम्हाला कृष्णेचा पूल दाखवते. हा जुना पूल आहे. आता इथून तो पूल सुरू होत आहे. छान असा पाऊस पडतोय बघा. हा असा कृष्णेचा जुना पूल आहे. कृष्णामाई दिसते बघा. आम्ही कधी कधीच मधल्या वाटेने असं कृष्णामाईच्या इकडच्या पुलावरून जातो. पलीकडे एक जो पूल दिसतोय तो नवीन बांधलेला आहे आणि हा जो पूल आहे हा इंग्रजांच्या काळात बांधलेला पूल आहे. हा जुना पूल म्हणून संबोधलं जातं याला. हे शिवाजी महाराजांचा पुतळा गेला. दत्त चौक म्हणून आहे हा एरिया. आता इथून पुढे आम्ही निघालो आहोत घरी. आता घराच्या इकडून बघा कशी हिरवीगार अशी शेती दिसतीये. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे. गवत काय? गवत एवढं मोठं वाढलं कसं काय? ऊस असतो बाळा ते. ऊस असतो काय एवढा मोठा? मला वाटलं ते गवतच आहे. ते बघ ग्रीन वाले गेलं मागं. आमच्या इकडे सातारा जिल्ह्यातला हा जो निसर्ग आहे तो एकदम हिरवागार असा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सातारा मोडतो, त्यामुळे इकडचा निसर्ग एकदम छान आहे. इकडचे डोंगर वगैरे तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर असे डोंगर आहेत इथले. एकदम छान हिरवळ आहे. तर या ठिकाणी एक विहीर आहे. त्या विहिरीला नेहमी पाणी असतं. हे बघा, ही विहीर आहे. नेहमी ही विहीर भरलेली असते. तर अशा पद्धतीने इथला हा निसर्ग आहे. आता आम्ही घरी निघालो आहे. आता
आता छान ऊन पडलेलं आहे, पश्चिमेकडून ऊन दिसतंय आणि हे पूर्वेच्या साईडने मी असं व्हिडिओ घेतलेला आहे. ऊन पडल्यामुळे आकाश पण बघा किती सुंदर असं दिसतंय, घरं पण कशी सुंदर दिसत आहेत. आता आम्ही घरी पोचलोय, घराच्या अंगणामध्ये पोचलोय. घरापर्यंत जाऊ. मस्तपैकी मज्जा आली. आता घराच्या अंगणामध्ये पप्पा आणि आई दोघे पण वाट बघत होते. सॉल्व करणे असे द्यावला. काय मग सगळी कंपनी गेले. आम्ही कराडात आल्यापासूनच पाऊस यायला सुरुवात झाली होती आणि आता इथे जोरात पाऊस सुरू झाला. मस्त असा पाऊस पडत होता आणि पावसाचा जो आनंद आहे गावाकडच्या साईडला तो तर काही वेगळाच असतो. खूपच मस्त असं वाटत होतं. आता श्रद्धाचा मामा हा श्रद्धाचे केस पिंचरून देतोय. त्या दोघांचं काय काय चाललेलं आहे. तर असा होता आपला आजचा व्लॉग. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांनी शेअर करा. ओके.